सामनाच्या महामुलाखतीतून उद्धव ठाकरे यांनी ठाकरे ब्रँड संदर्भात मोठं विधान केलंय। ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांना ठाकरे ब्रँडची गरज लागते असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नाव न घेता एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केलाय। तर उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनीही उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय। ज्यांच्याकडे काही नाही आणि जे पोकळ आहेत त्यांना ठाकरे ब्रँडची मदत लागते आहे, हेच ठाकरे ब्रँडचं वैशिष्ट्य आहे। याचं कारण त्यांना आपल्याशिवाय देशात कोणतंच नाव नको आहे। हा, लोकशाही स्वतःची तुलना ते देवाबरोबर पण करायला लागले। अनेक ब्रँड आहे बाजारामध्ये, पण प्रत्येक ब्रँड चालतो असं नाहीये। सध्या ठाकरे ब्रँड हा काही ग्राहकांना पसंती येत नाहीये, मतदारांना पसंती येत नाही, एवढंच आहे। या जिहाद्यांच्या प्रेमामध्ये हे लोक पडले, या हिरव्या सापांच्या प्रेमात हे लोक पडले आणि आज ते ब्रँड संपवण्याच्या नावाने स्पष्टीकरण द्यायला लागतंय ना। सामनाच्या महामुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्ष आणि ठाकरे ब्रँड बद्दल महत्त्वाचं विधान केलंय। शिवसेना कुणीही संपवू शकत नाही, ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांना ठाकरे ब्रँडची गरज लागते असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केलाय। इतकंच नाही तर ठाकरे ब्रँड संपवण्यासाठी अनेक जण प्रयत्न करतायत असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। पक्षाचं नाव चोरलं, चिन्ह चोरलं तरी लोकांचं प्रेम कसं चोरणार असा सवाल देखील उद्धव ठाकरेंनी विचारला। जो ब्रँड आहे ठाकरेंचा शिवसेना, तोही त्या अर्थानं लौकिक अर्थानं आपल्याकडे नाही, आपलं चिन्ह आपल्याकडे नाही। म्हणजेच ज्यांच्याकडे काही नाही आणि जे पोकळ आहेत त्यांना ठाकरे ब्रँडची मदत लागते आहे, हेच ठाकरे ब्रँडचं वैशिष्ट्य आहे। पक्ष नाही, चिन्ह नाही, तरी फक्त ठाकरे या नावावर तुमचा संघर्ष सुरू आहे। ठाकरे ह्या नावावरती नाही, ठाकरे संघर्ष करतायत, ठाकरे संघर्ष करतायत। त्याच्यामुळे आमचं नाव तर कोणी चोरू शकत नाही, पण तो तेही चोरण्याचा प्रयत्न आणि समजा चिन्ह किंवा इतर काही चोरतील, लोकांचं प्रेम कसं चोरणार? लोकांचा जो आमच्यावर विश्वास आहे तो कसा चोरणार? तो खोक्यातनं नाही ना विकला जात। ब्रँड संपवण्यासाठी आज दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत अनेक लोक कामाला लागलेले आहेत की आता हा ब्रँड आम्ही संपवणारच। याचं कारण त्यांना आपल्याशिवाय देशात कोणतंच नाव नको आहे। हा, लोकशाही स्वतःची तुलना ते देवाबरोबर पण करायला लागलेत। म्हणजे देवा भाऊ की प्रत्यक्ष देव? जे करतात ते लोकांना माहिती आहे बरं की ते स्वतःची तुलना देवाबरोबर करायला लागलेत। आता अशा लोकांशी काय आपण त्यांच्याशी काय बोलायचं? हे काळाच्या ओघात येतात, काळाच्या ओघात जातात। भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवरून ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला। बाजारात अनेक ब्रँड असतात, सगळेच चालत नाहीत, ठाकरे ब्रँड ग्राहकांना पसंत येत नसल्याचं म्हणत मुनगंटीवार यांनी ठाकरेंवर निशाणा साधलाय। जेव्हा पराभवावर पराभव, पराभवावर पराभव, पराभवाचे चटके बसतात तेव्हा आपल्याला सर्व ठिकाणी शेंदूर गावगेच दिसतात। शेवटी आहे ना, जिवंत का नाहीये, फक्त तो ब्रँड आता बाजारात चालत नाही एवढंच आहे। ब्रँड का नाही राहत? अनेक ब्रँड आहे बाजारामध्ये, पण प्रत्येक ब्रँड चालतो असं नाहीये। सध्या ठाकरे ब्रँड हा काही ग्राहकांना पसंती येत नाहीये, मतदारांना पसंती येत नाही, एवढंच आहे। ब्रँड तर असेल, त्याच्याबद्दल वाद नाहीये। उद्धव ठाकरेंनी असं देखील म्हटलेलं आहे की भाजपचं धोरण आहे सामान्य नागरिकांना चिंताग्रस्त करून आणि तोडाफोडा राज्य करा। हा, ते स्वतःला सामान्य समजत असतील तर ते चिंताग्रस्त झालेत, म्हणून त्यांना वाटतंय की मी सामान्य आहे, पण ते बाकी लोक आहे, ते सामान्य जनता, ते आमच्या सोबत आहे। ठाकरे हा ब्रँड बाळासाहेब ठाकरेंचा होता, तो हिंदुत्वाच्या नावाने होता। यांनी हिंदुत्व सोडलं, त्यामुळे त्यांना स्पष्टीकरण द्यावं लागत असल्याची टीका नितेश राणे यांनी केली। तर शिवसेनेच्या प्रदेश प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी सुद्धा ठाकरे ब्रँडवरून उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। ठाकरे नावाचा ब्रँड हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा होता, तो हिंदुत्वाच्या नावाने ब्रँड होता। जगभरामध्ये, देशभरामध्ये बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्वाचे आयकॉन म्हणून, हिंदू हृदय सम्राट म्हणून त्यांचे नाव पुढे गेलेलं होतं। तो हिंदुत्वाचा धागा हे लोकांनी सोडला, या जिहाद्यांच्या प्रेमामध्ये हे लोक पडले, या हिरव्या सापांच्या प्रेमात हे लोक पडले आणि आज ते ब्रँड संपवण्याच्या नावाने स्पष्टीकरण द्यायला लागतंय ना। मग ही चूक आमची आहे का त्यांची आहे, का त्यांनी हिंदुत्व सोडलंय? माणसाचं आडनाव नाही, त्याचं कर्तृत्व ब्रँडेड असावं लागतं। आणि आज पुन्हा पुन्हा आडनावाच्या ब्रँड बद्दल बोलून तुम्ही सिद्ध केलं की तुमच्याकडे फक्त ठाकरे हे आडनाव आहे, तुमच्याकडे कर्तृत्व नाही, दातृत्व नाही, वक्तृत्व नाही आणि नेतृत्व तर मुळीच नाही। ठाकरे हा ब्रँड फक्त हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्यामुळे आहे आणि एकनाथजी शिंदे साहेब हे व्यक्तिमत्व खूप ग्रँड आहे।
ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापासून ठाकरे ब्रँडची जोरदार चर्चा सुरू झाली. त्यातच उद्धव ठाकरेंनी सामनाच्या मुलाखतीमधून सुद्धा ठाकरे ब्रँडवरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केलाय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.